Hello, 12th Commerce, Organization of Commerce and Management students. Last few lectures we have started functions of commercial banks. व्यावसायिक बँकेचे कार्य हे आपण सुरू केले होते. त्यामध्ये फंक्शन्स आर डिवाइडेड इन 2 ग्रुप्स. 2 ग्रुप्समध्ये कार्य हे विभागण्यात आले. फर्स्ट आहे प्रायमरी फंक्शन्स, सेकंड आहे सेकंडरी फंक्शन्स. प्रायमरी फंक्शन्समध्ये परत 2 याच्यामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. फर्स्ट आहे ॲक्सेप्टिंग डिपॉझिट अँड सेकंड आहे ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. हा प्रायमरी फंक्शन आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिला. त्यानंतर आपण सुरू केला होता सेकंडरी फंक्शन्स, दुय्यम कार्य. यामध्ये फर्स्ट आहे एजन्सी फंक्शन्स अँड सेकंड आहे युटिलिटी फंक्शन्स. या एजन्सी फंक्शन्स म्हणजेच प्रतिनिधी कार्य आणि उपयोगिता कार्य. यामधील एजन्सी फंक्शन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिले. अ कमर्शियल बँक ॲक्ट ॲज ॲन एजंट ऑर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ अ क्लायंट अँड परफॉर्म सर्टेन फंक्शन्स ॲज फॉलोज. व्यावसायिक बँक त्यांच्या कस्टमर्ससाठी, ग्राहकासाठी एजंट किंवा रिप्रेझेंटेटिव्ह प्रतिनिधी म्हणून कार्य करत असते. त्यामधील एजन्सी फंक्शन्समधून आपण फर्स्ट नंबर पाहिला होता पिरियॉडिक कलेक्शन अँड पेमेंट्स, नियमित भरणा व पेमेंट करण्यास संदर्भात. सेकंड नंबर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट. थर्ड नंबर फंड ट्रान्सफर. फोर्थ नंबर डिमटेरियलायझेशन. फिफ्थ नंबर फॉरेक्स ट्रान्झॅक्शन्स. हे आपण एजन्सी फंक्शन्समध्ये पाहिले. आज आता आपण सेकंडरी फंक्शन्समधील सेकंड पार्ट युटिलिटी फंक्शन्स हे पाहणार आहोत. युटिलिटी फंक्शन्स उपयोगिता किंवा उपयुक्त कार्य. युटिलिटी बी नंबर युटिलिटी फंक्शन्स उपयुक्तता कार्य. A commercial bank perform utility functions for the benefits of its clients. कमर्शियल बँक युटिलिटी फंक्शनद्वारे बँकेच्या ग्राहकांना काही फायदेशीररित्या युटिलिटी फंक्शन्स उपयुक्तता कार्य पार पाडत असते. It provides certain facility or products to its client are as follows. कमर्शियल बँक ग्राहकांना त्यांच्या क्लायंट्सला त्यांच्या काही वेगवेगळ्या फॅसिलिटीज किंवा काही प्रोडक्ट हे खालीलप्रमाणे देत असते. त्यामधील युटिलिटी फंक्शन्समधील आहे उपयुक्तता कार्यामधील फर्स्ट नंबर आहे इश्यू ऑफ ड्राफ्ट्स अँड चेक. चेक धनादेश ज्याला म्हणलं जातं, चेक किंवा ड्राफ्ट देण्याचं कार्य या युटिलिटी फंक्शन अंतर्गत कमर्शियल बँका करत असतात. इश्यू ऑफ ड्राफ्ट्स अँड चेक. ड्राफ्ट और चेक इज ॲन ऑर्डर टू पे मनी फ्रॉम वन ब्रँच ऑफ अ बँक टू अनदर ब्रँच ऑफ द सेम बँक ऑर अदर बँक. ड्राफ्ट किंवा चेक बँकेच्या एका शाखेतून त्याच बँकेच्या अथवा दुसऱ्या बँकेच्या शाखेत पैसा भरण्याचा एक प्रकारचा ऑर्डर आहे, आदेश आहे. अ बँक इश्यू ड्राफ्ट टू इट्स अकाउंट होल्डर ॲज वेल ॲज नॉन अकाउंट होल्डर व्हेअर ॲज अ चेक आर इश्यूड ओनली टू द अकाउंट होल्डर. बँक आपल्या अकाउंट होल्डरधारकांना किंवा नॉन अकाउंट होल्डरधारकांना ड्राफ्ट जारी करते, तर चेक फक्त अकाउंट होल्डरधारकांनाच दिले जातात. ज्यांचं बँकेमध्ये अकाउंट आहे अशा अकाउंट होल्डरधारकांनाच चेक दिले जातात आणि ड्राफ्ट हा बँकेच्या अकाउंट होल्डरधारकांना किंवा नॉन अकाउंट होल्डरधारकांना दिला जातो त्यांच्या डिमांडनुसार, त्यांच्या मागणीनुसार. बँक चार्जेस कमिशन फॉर इश्युईंग अ बँक ड्राफ्ट. बँक ड्राफ्ट हे काय मुक्तरित्या देते का? नाही. तर बँक ड्राफ्ट
ड्राफ्ट जारी करण्यासाठी काही कमिशन आकारते किंवा काही अधिकचे शुल्क या ड्राफ्टसाठी बँक क्लायंटकडनं कस्टमर्सकडनं घेत असते. अशा प्रकारे इश्यू ऑफ ड्राफ्ट अँड चेक हा युटिलिटी फंक्शन्स फर्स्ट नंबर पाहिला. त्यानंतर सेकंड नंबर आहे लॉकर फॅसिलिटी. लॉकरची सुविधा म्हणजेच जे काही मौल्यवान वस्तू आहेत, दागिने आहेत, पैसे आहेत, ते एका लॉकरमध्ये कस्टमर्स हा ठेवत असतो आणि ते लॉकरची फॅसिलिटी प्रत्येक बँक देत असते ऑलमोस्टरित्या. ते याचा अर्थ हे झालं उपयुक्त, कस्टमरला उपयुक्त असे कार्य काय कमर्शियल बँक देतात, त्यालाच युटिलिटी फंक्शन्स असं म्हणण्यात आले. सेकंड नंबरचा आहे लॉकर फॅसिलिटी. लॉकरची सुविधा देणे. दिस इज अ कॉमन युटिलिटी फंक्शन्स ऑफ एनी कमर्शियल बँक. आत्ताच आपण म्हणल्यानुसार हे कोणत्याही व्यावसायिक बँकेचे म्हणजे कमर्शियल बँकेचे कॉमन फॅसिलिटी आहे, सामान्य कार्य आहे. The bank provides locker facility for safe customer of valuable documents, gold ornaments, etc. बँक मौल्यवान वस्तू, डॉक्युमेंट्स असतील, सोन्याचे, गोल्डचे काही दागिने असतील इत्यादी सुरक्षित ताब्यासाठी ही सुविधा, ही सर्व्हिस कस्टमर्सला देण्यात येत असते. The bank provides locker facility for the safe custody of valuable documents, gold ornaments, etc. बँक मौल्यवान वस्तू, डॉक्युमेंट्स, गोल्ड सोन्याचे काही दागिने असतील इत्यादींच्या सुरक्षित ताब्यासाठी ही लॉकर सुविधा देत असते. सेकंड नंबर आपण युटिलिटी फंक्शन पाहिला. त्यानंतर थर्ड नंबर आहे प्रोजेक्ट रिपोर्ट, प्रकल्प अहवाल. A bank may prepare project reports and feasibility studies on behalf of the clients. बँक ग्राहकांसाठी प्रोजेक्ट रिपोर्ट किंवा व्यवहारालता फिजिबिलिटी अभ्यास अहवाल तयार करतात. प्रोजेक्ट रिपोर्ट बँक ग्राहकांसाठी तयार करत असतात. Project report enable the business firms to obtain funds from the market and to obtain clearance from government authority. या प्रोजेक्ट रिपोर्ट बाजारपेठेतून निधी मिळवण्यास व गव्हर्मेंटच्या अथॉरिटीज आहेत, गव्हर्मेंट अधिकाराकडून मंजुरी मिळवण्यासाठी या पूर्णपणे एक प्रकारचे बिझनेसमॅनला प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देण्याचं काम हे कमर्शियल बँका युटिलिटी फंक्शन्स अंतर्गत करत असतात. जे काही बिझनेस मोठे मोठे फर्म्स आहेत त्यांना गव्हर्मेंटच्या अथॉरिटीज मिळवण्यासाठी आणि त्याचबरोबर मार्केटमधून फंड गोळा करण्यासाठी या प्रोजेक्ट रिपोर्टची आवश्यकता असते. तर तो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून देण्याचं काम हे कमर्शियल बँकेच्या युटिलिटी फंक्शन्स अंतर्गत करण्यात येतं. त्यानंतर फोर्थ नंबर आहे गिफ्ट चेक, भेट चेक, भेट धनादेश. बँक इशू गिफ्ट चेक और गोल्ड कॉइन्स टू अकाउंट होल्डर ॲज वेल ॲज नॉन अकाउंट होल्डर्स. बँक अकाउंट होल्डर धारकांना व नॉन अकाउंट होल्डर धारकांना गिफ्ट चेक किंवा गोल्ड कॉइन्स सोन्याचं नाणे ही सुविधा देत असते. द गिफ्ट चेक और कॉइन्स कॅन बी यूज्ड बाय द क्लायंट फॉर द पर्पज ऑफ गिफ्टिंग ऑन ऑकेजन्स लाईक वेडिंग, बड्डे एक्सेट्रा. हे चेक किंवा कॉइन्स कस्टमर्सकडून ग्राहकाकडून विविध ऑकेजनसाठी म्हणजे विविध समारंभासाठी भेट देण्यास उपयुक्त ठरत असतात. उदाहरणार्थ लग्न असेल कोणाचे बड्डे असतील तर अशा ह्याला काही कस्टमर्सद्वारे काहींना चेक किंवा गोल्ड कॉइन्स द्यायचे असतील तर अशा प्रकारची सुविधासुद्धा या कमर्शियल बँकेअंतर्गत गिफ्ट चेक और गोल्ड कॉइन्ससुद्धा देण्याचं कार्य या युटिलिटी फंक्शन्स अंतर्गत करण्यात येतं. त्यानंतर फिफ्थ नंबर आहे अंडर रायटिंग सर्व्हिसेस, अंडर रायटिंगची सेवा.
A commercial bank may underwrite the issue of securities issued by companies. कमर्शियल बँक वेळोवेळी कंपन्यांकडून वितरित केल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या सिक्युरिटीजसाठी अंडररायटर म्हणून काम करतात. If the shares are not fully subscribed, the underwriting bank agree to take up unsubscribed portion of the securities. जे शेअर्स असतील ते पूर्णपणे सबस्क्राईब्ड झाले नाहीत, म्हणजेच काय झालेलं नाहीत, वाटप झालेलं नाही या शेअर्सचं, तर हे या कमर्शियल बँकेकडून विकत घेतले जातात. त्यालाच अंडररायटिंग सर्व्हिस असं म्हणलेले आहेत. इफ द शेअर्स आर नॉट फुल्ली सबस्क्राईब्ड, द अंडररायटिंग बँक ॲग्री टू टेक अप द अनसबस्क्राईब्ड प्रोपोर्शन ऑफ द सिक्युरिटीज. वितरित न झालेले शेअर्स, वाटप न झालेले शेअर्स हे या कमर्शियल बँकेकडून अनसबस्क्राईब जे आहेत पोर्शन आहे, जो शिल्लक राहिलेला भाग आहे शेअर्सचा, ते विकत घेतले जातात या कमर्शियल बँकेकडून. त्यालाच अंडररायटिंग सर्व्हिसेस असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतरची लास्ट युटिलिटी फंक्शन्स आहे गोल्ड रिटेल्ड सर्व्हिस. सोने गुंतवणुकी संदर्भातील सेवा, गोल्ड सर्व्हिस किंवा गोल्ड रिटेल्ड सर्व्हिस. Nowadays many banks provide gold service to its customers. आताच्या काळामध्ये, नावडेजमध्ये, आता काळामध्ये विविध कमर्शियल बँका या सोने विक्री संदर्भातील गोल्ड सर्व्हिस देण्यासंदर्भातील, सोने विक्री संदर्भातील सर्व्हिसेस सेवा देतात. बँक आर commercially buying and selling gold or gold ornaments from the customers on large scale basis. विविध बँका कस्टमर्सकडून मोठ्या प्रमाणात गोल्ड किंवा गोल्डचे दागिने खरेदीचे व्यवहार करतात. खरेदी व विक्रीचे व्यवहार या कमर्शियल बँकेअंतर्गत करण्यात येतात. सम बँक ऑल्सो प्रोव्हाइड्स ॲडवायझरी सर्व्हिसेस टू इट्स कस्टमर्स इन अ टर्म ऑफ गोल्ड फंड, गोल्ड ETF एक्सेट्रा. काही कमर्शियल बँका आपल्या कस्टमर्सना गोल्ड फंड, गोल्ड ETF इत्यादीसाठी सल्लागार सेवासुद्धा पुरवित असतात. ॲडवायझरी सर्व्हिसेस, ॲडवायझरी सल्ला देण्याचं काम. गोल्डमध्ये जे काही कस्टमर्स त्यांचे इन्व्हेस्ट करणार असतील गोल्ड फंडमध्ये, तर त्यांना ॲडवायझरी सर्व्हिस म्हणजेच एक सल्लासुद्धा देण्याचं काम या गोल्ड सर्व्हिसेस अंतर्गत बँका या कमर्शियल बँका करत असतात. अशा प्रकारे आपण सेकंडरी फंक्शन्समधील युटिलिटी फंक्शन्स हे पाहिलं. या ठिकाणी आपले युटिलिटी फंक्शन्स संपलेले आहेत, म्हणजेच कमर्शियल बँकेचे फंक्शन्स हे संपलेले आहेत. हे कमर्शियल फंक्शन्स ऑफ कमर्शियल बँक हा क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. या कमर्शियल बँकेचे जे फंक्शन्स आहेत यामध्ये टू फंक्शन्स येतात. एक प्रायमरी आणि दुसरा सेकंडरी फंक्शन्स. प्रायमरी फंक्शन्स जे प्राथमिक कार्य आहे त्यामध्ये ॲक्सेप्टिंग डिपॉझिट्स अँड ग्रँटिंग लोन अँड ॲडव्हान्सेस. सेकंडरी फंक्शन्समध्ये एजन्सी फंक्शन्स आणि युटिलिटी फंक्शन्स हे आपण युटिलिटी फंक्शन्स पाहिलेले आहेत. थँक्यू स्टुडंट्स, थँक्यू एव्हरीवन. हा क्वेश्चन्स महत्त्वाचा आहे, सगळ्यांनी व्यवस्थित त्याचे पॉईंट्स राईट डाऊन करून मेमराईज करायचा आहे. क्वेश्चन नंबर लास्ट 8 मार्क्ससाठीचा हा क्वेश्चन जास्त करून विचारण्यात आलेला आहे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू स्टुडंट्स.